नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. आज नवरात्रीच्या पंचमीच्या उत्सवानिमित्त आपल्याकडे घरी सत्यांबा व्रताचं पूजन केलं आहे. तर हे सत्यांबा व्रताचं पूजन कसं करावं आणि काय करावं हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला आता आपण सत्यांबा व्रताचं पूजन विधान काय आहे आणि सत्यांबा व्रताची जी कथा आहे ही कथा काय आहे ते आपण बघूया. स्वस्ति न इंद्रो वृद्धिरवासिना पूका विश्ववेदावस्तिरतारक्षो हरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु भद्रं शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्तिरेषाभिमङ्गलम् एषामृतत्व भगवान् मंगलाय तनोहरि तदेव लग्नं सुजनं पुतन्याय मासि मणितो मी बाप तुझा कसा बोले विठ्ठल पंत हा पदार्थ उमगा जन्माय हा जनयावतावत्वं सन्निधो भवात् करुण्या आदिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री जगदम्बिकायै नमः सप्तशृंगे नमो नमः देवी नमः वादसृष्वा भूतानि त्रिपादसामृतं दिवे ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतगदां चन्द्राग्रहणमय लक्ष्मीं जातवेदो ओम जगदम्बिकाय नमः. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. कथाः प्रारम्भः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय. नैमिषारण्य शौनकादिक ऋषी कथा ऐकण्यापूर्व ऐकण्याविषयी उत्सुक त्यास विचारू लागले. वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महाबुद्धिमान सूत महर्षे, तुमच्या वाणी रूप प्रवाहाच्या योगे आमचे आयुष्य निश्चय करून सफल झाले आहे. म्हणून आम्ही आता तुमची प्रार्थना करतो की कोणत्या व्रताने अथवा तपाने इच्छिलेले फळ प्राप्त होते ते आम्हास कथन करून तुम्ही सांगा. अहो सूत, कृपा करून आता कलीमध्ये लवकर फल देणारे असे जे व्रत अथवा तप असेल त्याचे सार काढून ते आम्हास सांगा. सूत म्हणतात, हे ऋषींनो, उत्तम असे सत्यांबा व्रत ऐका. नद्यांमध्ये ज्याप्रमाणे गंगा अथवा मनुष्यांमध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण त्याप्रमाणे व्रत समुदायात उत्तम असे सत्यांबा व्रत आहे. पूर्वी संकटाचे वेळी कार्तिकीय स्वामींनी शंकरास असाच प्रश्न केला होता. देव व दैत्य यांच्या युद्धामध्ये मोठे संकट प्राप्त झाले असता अत्यंत व्याकुळ होऊन कार्तिकेय स्वामीने आपल्या पित्यास म्हणजे शंकरास विचारले. षडानन म्हणतात, हे भक्तावर दया करणाऱ्या कृपा सागरा महादेवा, अत्यंत कठीण अशा या संकटापासून माझे रक्षण करा. या बालकावर दया करून त्वरित फल देणारे असे एखादे व्रत मला सांगा. श्री शिव म्हणतात, हे मुला, थोडे आहे असे दुर्दैवी लोक पाहून तसेच अति दुःखामुळे पिडलेले अल्पायुषी नीच कुळात उत्पन्न झालेले असे लोक पाहून मी अगदी व्याकुळ झालो. च्या कृपेने तुझे कल्याण होईल असे मी तेथे ऐकून ते उत्तम सत्यांबा व्रत मनाने ध्यान करून सर्व काही जाणले व त्याप्रमाणे ते व्रत केले. तेच मी तुला सांगतो, तू एकाग्र चित्ताने ऐक. ती सत्यांबा देवी सूर्य संक्रांतीचे दिवशी पूजावी अथवा अष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी अथवा ज्या दिवशी मनात उल्हास येईल त्या दिवशी प्रदोष काळी तिचे पूजन करावे. स्वस्ती वाचन पूर्वक गणेश व वरुण यांची पूजा करून आणि पीठ पूजा करून यथासांग देवीची स्थापना करावी. मोठ्या भक्तीने ब्राह्मण बंधू, इष्टमित्र वगैरे सर्व गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप आणि दुर्वा यांच्या सहाय्याने देवीची पूजा करावी. भक्तीने नैवेद्य अर्पण करावा. शुद्ध अंगीवर आटविलेले दूध, खवा, तूप, साखर, चांगल्या गव्हाचे पीठ व रवा ही सर्व प्रत्येकी 1.5 शेर घेऊन ती एकत्र करून त्यात थोडे केशर घालून उत्तम प्रकारचे लाडू करावे. हा एक नैवेद्य प्रसाद करावा आणि दुसरा नैवेद्य साखर घालून खीर करावी. याप्रमाणे 2 पदार्थाचा नैवेद्य देवीस अर्पण करावा आणि सत्यांबे विषयी भक्ती धरून मित्र व आप्त यांसह
कथा श्रवण करून ब्राह्मणास दक्षिणा द्यावी आणि यंत्राची, सोन्याची, अगर रुपयाची प्रतिमा करून तिची पूजा करावी. सर्वांस प्रसाद देऊन स्वतःही घ्यावा. नंतर आप्तजन व ब्राह्मण यास भोजन द्यावे व आपणही भोजन करावे. गाणे, नाचणे, गीत, नृत्य वगैरे करून नेहमी सत्याम्बा देवीचे स्मरण करावे. नंतर देवीचे मंदिरात पूजा केली असेल तर ते मंदिर सोडून घरी जावे. शंकर म्हणतात, हे षडानना, हे सत्याम्बा व्रत त्वरित इच्छा पुरविणारे आहे. मुला, कलियुगात याचे महत्व फार मोठे व फळ देणारा हा लहानसा उपाय आहे. ज्या दिवशी व्रत करण्याविषयी मनुष्य संकल्प करील त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपोषण करून त्याने एकाग्रचित्त व्हावे आणि काया वाचा मने करून श्री सत्याम्बा देवीच्या भक्तीविषयी तत्पर असावे. श्री भविष्योत्तर पुराणे शिव षण्मुख संवादे सत्याम्ब व्रत कथायां प्रथमोऽध्यायः. अध्याय दुसरा. द्वितीयोध्यायः. सूत म्हणतात, हे ब्राह्मण हो, पूर्वी हे सत्याम्बा व्रत कोणी कसे केले हे सर्व मी सांगतो. तुम्ही भक्तियुक्त अंतःकरणाने ते ऐका. पूर्वी कांचीपुरातील एक अगदी गरीब व भुकीने पिडलेला असा ब्राह्मण नित्य पृथ्वीवरती भिक्षेकरिता फिरत असे. एकदा तो घराबाहेर पडून भिक्षेकरिता पृथ्वीवर फिरू लागला. सकाळपासून माध्यान्हपर्यंत फिरला तरी त्यास काही मिळाले नाही. त्यामुळे तो खिन्न होऊन परत आपल्या घरी आला. तेव्हा त्याच्या पत्नीने दुरूनच धिक्कारयुक्त मुद्रेने त्याचकडे पाहिले आणि म्हणाली, अरे मूर्खा, आज संक्रांतीचा दिवस आहे, हे तुला माहित नाही काय? मी काय करावे? असले सौभाग्य नसले तरी चालेल. माझ्या बापाने जातक वगैरे चांगले विधीपूर्वक पाहिले नाही. जा जा, पुन्हा पुन्हा निर्लज्जासारखा कशाला येतोस? जिकडे तुला अन्न भिक्षा मिळेल तिकडे तू खुशाल जा. असे तिचे भाषण ऐकून तो ब्राह्मण घराबाहेर पडला. गावापासून 4 कोस तो गेल्यावर तिथे एक विहीर पाहून तेथे तो विचार करू लागला की ही विहीर फार मोठी आहे व हिच्यात पाणीही खूप आहे. तर आपण प्रयत्न करून हिच्यात खरोखर जीव द्यावा. मी जिवंत राहून काय उपयोग अथवा फायदा आहे? स्वतःच्या स्त्रीने देखील धिक्कार केला आहे, त्या अर्थी मी आता जीव देतो. असा निश्चय करून त्या ब्राह्मणाने मोठ्या प्रयत्नाने एक मोठा दगड आणून तो वस्त्रात बांधून ते वस्त्र आपल्या कमरेस बांधले. तो उडी टाकणार इतक्यात त्याच्या मागे श्री सत्याम्बा देवी येऊन म्हणाले, अरे मुला, तू हे काय करतोस? तू का दुःखित झालास? दुःखाचा नाश होण्यास एक उपाय आहे. विचार करून धैर्य धर. असे आपल्या पाठीमागे झालेले भाषण ऐकून तो मागे पाहू लागला. पूर्ण विद्युल्लतेप्रमाणे दैदिप्यमान व श्याम वर्ण वस्त्र व अलंकार यांनी युक्त अशी देवी पाहून तो अगदी आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, हे महामाये, योग्यांच्या अधिदेवते देवी, तुला नमस्कार असो. तू सर्व काही जाणत आहेस, तर मला निश्चित असा उपाय सांग. देवी म्हणाली, माझे भाषण ऐक व त्याप्रमाणे यथाविधी व्रत कर. सत्तेचे आराधन केले असता पृथ्वीवर दुर्लभ असे फळ तुला मिळेल आणि तुझे दुःख तत्काळ नाहीसे होईल. व पुत्र, नातू, धन इत्यादी प्राप्त होईल. कौंडन्य म्हणाला, हे व्रत जर फलदायक आहे तर त्याचा निश्चित विधी सांगा. त्याचे भाषण ऐकून मोठ्या आनंदाने देवीने त्यास विधी सांगितला व त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहून नंतर ती गुप्त झाली. त्याने चोहोकडे नजर फिरली. त्यास कोणी न दिसल्याने वाटले की श्रीदेवीच हे इतके स्वतः बोलली म्हणून मी आता हे व्रत करीन, म्हणजे खात्रीने माझे दुःख नाहीसे होईल. असा विचार करून तो घराकडे परत जाण्यास निघाला. नंतर तो ब्राह्मण गावातील धनिक लोकांच्या वस्तीच्या मार्गातून जाऊ लागला. तेव्हा दैवयोगाने त्यास पुष्कळ धन मिळाले. त्या पैशातून सर्व प्रकारचे सामान यत्नाने आणून मोठ्या हर्षाने तो आपल्या घराकडे आला. तेव्हा
त्याच्या स्त्रीने मोठ्या आनंदाने ते ओझे तेव्हा घरात नेले. सर्व काही पैशाने साध्य आहे. धनहीन हा मेलेला समजावा असा विचार करून तो स्त्रीस म्हणाला, अगं ऐक, आज मी व तू मिळून एक व्रत करू. असे म्हणून त्याने धर्मवृद्धी करणारे हे सत्यांब व्रत लगेचच आरंभ आणि त्याने पत्नीस आज्ञा करून ते चांगल्या रीतीने शेवटास नेले. ते असे त्या स्त्रीने सौभाग्यवायने देऊन उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला आणि मग त्याने ब्राह्मण व आप्तजन यांसह व्रतास आरंभ केला व आणलेल्या सामानाने तो पत्नीसह पूजा करीत झाला. नंतर कथा श्रवण करून सर्वांनी उपाध्यायाची पूजा केली. तेव्हा आकाशवाणी झाली की तुझे कल्याण होईल. त्यानंतर सर्वांना प्रसाद देऊन त्याने स्वतःही तो ग्रहण केला. नंतर श्री व आप्तजन यांसह त्याने भोजन केले. या व्रताच्या प्रभावाने त्यास पुत्र पौत्राधिक सर्व प्राप्त झाले. हे सर्व त्यास प्रयत्ना वाचून सत्यांबा देवीचे कृपेने प्राप्त झाले. सूत म्हणतात, याप्रमाणे शंकराने षडाननास मोठ्या भक्तीने हे व्रत सांगितले आणि तेव्हापासून मनुष्यास सुख देणारे असे हे व्रत प्रगट झाले आणि तेच मी तुम्हाला सांगितले. दुसरे काय सांगावे. तेव्हा षण्मुखाने देखील ते व्रत केले व कथा श्रवण करून प्रसाद घेतला. त्यामुळे त्यास पुष्कळ फळ मिळाले. व्रत करणाऱ्यास फळ मिळते ह्यात मुळीच संशय नाही. म्हणून भूलोके फळ देणारे असे हे दुर्लभ व्रत लोकांनी नेहमी करावे. श्री भविष्योत्तर पुराणे शिव षण्मुख संवादे सत्यांबा व्रत कथायां द्वितीयोऽध्यायः. जगदंबा जगदंबा उदयोस्तु. अध्याय 3. सूत म्हणतात, हे श्रोत्यांमध्ये श्रेष्ठ भक्ती तत्पर महाभाग्यवान शौनका, अशा प्रकारे या मृत्यू लोके मुक्ती देणारे हे सत्यांबा देवीचे व्रत प्रगट झाले. ते सर्वच ऐकण्यासारखे असून भूलोके फल देणारे आहे. आता त्याविषयी इतिहास सांगतो, श्रवण करा. पूर्वी मागध देशात सौराष्ट्र नावाचे शहर होते. ते शहर मागध राजाची राजधानी म्हणून सर्व लोकात प्रसिद्ध होते. तेथे सूर्यकेतू नावाचा एक अत्यंत भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची आनंद लहरी नावाची स्त्री अत्यंत प्रतिव्रता होती. तो राजा नेहमी देवीच्या भजन पूजनात तत्पर असे. देवीच्या कृपेने त्यास 100 पुत्र झाले. त्यामुळे तो नेहमी आनंदात मग्न असून देवीच्या भक्तीविषयी तत्पर असे. त्याने नगरात एक देवालय बांधले. तेथे अनेक प्रकारचा दान धर्म करून तो नेहमी गरिबांचे पालन करत असे. त्याचे वडील मुलगा अर्ककेतू नावाचा असून पालन करून नेहमी आनंदात असता. त्यास एक दुःख प्राप्त झाले. कोणे एके वेळी ह्याच्या राज्यात परचक्र आले. त्या शत्रूने आपला एक दूत त्याच्या सभेत पाठविला. त्या दूताने निर्भीडपणे येऊन राजास वंदन करून म्हटले, हे राजा, मालंब देशाचा राजा गावाबाहेर बागेत येऊन उतरला आहे. त्याने सांगितले आहे की तू एक खंडणी तरी द्यावीस, अगर क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध करण्यास तयार व्हावे. हे राजा, तो मालव राज सैन्यासह आला असून उद्या युद्ध करण्यास तयार आहे. तरी काय उत्तर देणे असेल ते लवकर दे. असे दूताचे बोलणे ऐकून तो तेथून जा असे दूतास सांगून तो राजा रागाने मुलास म्हणाला, अरे मुला, तू काय करतोस? परचक्र आले आहे हे तुला माहित नाही का? तर आता जा आणि किती सैन्य आले आहे हे पाहून ये. असे राजाचे भाषण ऐकून युवराज बाहेर गेला आणि शत्रू सैन्य पाहून येऊन बापास म्हणू लागला, अहो बाबा, माझे भाषण ऐका. मी शत्रू सैन्य पाहून आलो. मला तर ते अगदी तुच्छ वाटते. घोडे 10 लक्ष, हत्ती 5 लक्ष, रथ 7 लक्ष व पायदळ 20 लक्ष आहे. हे राजा, शत्रूचे सैन्य ह्याप्रमाणे आहे हे मी प्रत्यक्ष पाहिले. माझे सैन्य तर अगणित आहे.
मी पाहून मोरून येतो असे म्हणून तो राजपुत्र सैन्य पाहण्यास गेला. इकडे तो राजा अंतर्गृहात जाऊन चिंताग्रस्त होऊन बसला. आता मी काय करावे? मजग जवळ सैन्य नाही, पैसाही पुष्कळसा नाही व जवळ योद्धाही नाहीत. आता मी काय करावे? मुलगाही मूर्खच आहे. नंतर तो दूतास म्हणाला, हे दूता, तू असाच जा आणि कुलगुरूस बोलावून आण. त्याप्रमाणे दूत त्वरित गुरुकडे गेला आणि गुरुस नमस्कार करून म्हणाला, हे गुरु, तुम्हास राजाने त्वरित बोलाविले आहे. असे दूताचे बोलणे ऐकून गुरु त्वरित राजाकडे आले. त्यास पाहून राजा आदराने उठून उभा राहिला. नंतर बसण्यास आसन देऊन त्याने अर्घ्यपाद्याने गुरूंची पूजा केली. तेव्हा भक्तिभावाने युक्त झाल्यामुळे राजाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. नंतर त्या राजाने गुरुस नमस्कार करून दोन्ही हात जोडून सतत गीत अंतःकरणाने त्यांची प्रार्थना केली. राजा म्हणाला, हे संसार रूप समुद्रातून तारणाऱ्या कुलगुरू, तुम्हास नमस्कार असो. तुमच्या वाचून माझे संकट कोण हरण करील? हे गुरु, माझे दुःख नाहीसे करा. कुलाचे हित करणाऱ्या हे गुरु, माझे संकटापासून रक्षण करा. सध्या माझा प्राण जाऊ पाहत आहे, तर हे दया सागरा, मी काय करावे हे सांगा. राजा असे गुरुशी बोलत आहे. तोच दूत येऊन म्हणाला, हे राजा, शत्रूने गावास वेढा घातला व त्याने राजपुत्रास बांधून नेले. त्याने द्रव्य भांडार खजिना लुटले व आपली अश्वशाळाही नेली. शत्रूचे दूत राजवाड्यात सर्व ठिकाणी पसरले आहे. दूताचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, अरे, तू आता येथून जा. नंतर राजा गुरुस म्हणाला, हे गुरु, ही परचक्राची भीती लवकरच दूर करा. तेव्हा गुरु प्रसन्न चित्त आनंदित होऊन राजास म्हणाले, भारद्वाज गुरु म्हणतात, हे राजा, मी मोठ्या प्रयत्नाने आज तुझे संकट निवारण करतो. तूही प्रयत्न कर, म्हणजे संकट आता जाईल, दुःख नाहीसे होईल. हे करून सुख देणारे व उत्तम फळ देणारे असे एक व्रत आहे. ते व्रत करूनच मी दुःख नाहीसे केले म्हणून समज. तू धैर्य धर. मी तुला ते व्रत काही शंका न धरिता सांगतो. त्यापासून त्वरित फळे मिळतील, म्हणून तू ते लवकर कर. राजा म्हणाला, हे गुरु, जर ते व्रत फलदायक आहे तर त्याचा विधी मला सांग, लवकर सांगा. हे गुरु, तुम्ही जे सांगतात ते सर्व मी शंका न धरिता करील. त्यावर गुरु म्हणाले, हे राजा, उत्तम सिद्धी देणारे असे सत्यांबा व्रत तू लवकर कर, म्हणजे सर्व शत्रू गावाबाहेर पळून जाईल. नंतर वक्त्यामध्ये श्रेष्ठ अशा भारद्वाज गुरुने व्रताचा विधी राजास सांगितला आणि ते म्हणाले, मी सांगितले ते तू लवकर कर व फळ मिळव. नंतर भक्ती तत्पर राजाने गुरुने सांगितल्याप्रमाणे व्रत केले व उपाध्यायाकडून एकाग्र अंतःकरणाने कथा श्रवण केली. नंतर ब्राह्मणास दक्षिणा दिली व गरिबास भोजन घातले आणि सर्वांस प्रसाद देऊन नंतर स्वतःही प्रसाद घेतला. कथा श्रवण करण्यात जे लोक आले होते त्यांनी जगदंबेस नमस्कार करून पौराणिक ब्राह्मणास यथाशक्ती दक्षिणा दिली. पालखी, मेणे, घोडे, हत्ती, गावे, वस्त्रे, अलंकार, जहागीर, भूमी व असेच अनेक प्रकारचे धन राजाने उपाध्यायास दिले. नंतर आकाशवाणी झाली की, हे राजा, अगदी स्वस्थ राहा. तू भक्तीने व्रत केले म्हणून आता तुझे शत्रू निघून जातील. तेव्हा सर्व ब्राह्मणांनी राजाला आशीर्वाद दिला. सूत म्हणतात, हे शौनकादिक ऋषींनो, नुसत्या व्रताचरणानेच राजाचे दुःख नाहीसे झाले. तेव्हा एकाएकी शत्रूच्या छावणीत गलबला झाला. हे दूतांनो, धरा, बांधा, मारा, लक्ष द्या, याप्रमाणे शिपाई बोलू लागले. असे ऐकून सर्व वीर हातात शस्त्र घेऊन उठले आणि शत्रूच्या छावणीत आले. तेव्हा बंदिवान राजपुत्राची भीती कमी झाली. सत्यांबा व्रत करण्यापूर्वी राजाच्या छावणीतून त्या शत्रू राजाने जे योद्धे शिपाई धरून बांधून नेले होते ते सर्व योद्धे बंधनापासून मुक्त झाले आणि हातात शस्त्र घेऊन त्या शत्रू राजाच्या सैन्याबरोबर
निकराने युद्ध करायास उठले तेव्हा शत्रू सैन्याने असे घोडे रथ अलंकार वगैरे सर्व टाकून चोराप्रमाणे पळण्यास आरंभ केला। तेव्हाच मालव राजा घोड्यावर बसून पळू लागला। तेव्हा ह्या राजाकडच्या योद्ध्यांनी त्याला मोठ्या प्रयत्नाने घोड्या सुद्धा धरून बांधले व ज्याप्रमाणे माकडास दोरीने बांधून नेतात त्याप्रमाणे त्यास बांधून नेऊ लागले। सूर्यकेतू राजाने ते पाहिल्यावर त्यास सोडण्यास सांगितले। मालव राजा खाली तोंड घालून नमस्कार करून उभा राहिला। तेव्हा सूर्यकेतूने त्यास असे विचारले, तुझी मुले कुशल आहेत ना? तुझ्या देशात सांप्रत स्वस्थता आहे ना? सांग। मालव राजा म्हणाला, हे राजा, मी तुझा फार अपराधी आहे। आता माझ्यावर दया कर। मी माझी सुलोचना कन्या तुझ्या पुत्रास देतो। असे म्हणून त्याने आपली मुलगी आणून सूर्यकेतूचे स्वाधीन केली आणि आपल्या वैभवाप्रमाणे कन्यादानाचा समारंभ करून पुष्कळ धनही दिले। तेव्हा सूर्यकेतू राजा अतिशय संतुष्ट झाला। योद्ध्यांनीही जे जे घेतले होते ते सर्व त्या सूर्यकेतू राजा त्या मालव राजाने दिले आणि मग तो मालव राजा मोठ्या आनंदाने सैन्या सुद्धा निघून गेला। त्या दिवसापासून तो सूर्यकेतू राजा इष्टफळ देणारे असे हे व्रत प्रतिमासी दर महिन्यास करू लागला। म्हणून हे व्रत मोठे श्रम पडले तरी नेहमी करीत जावे। त्यामुळे दुःख नाहीसे होऊन सुख प्राप्त होते। श्री भविष्योत्तर पुराणे श्री शिवशनमुख संवादे श्री सत्याम्बा व्रत कथाया तृतीयोऽध्यायः। जगदम्बा माता उदयोस्तु। अध्याय 4। सूत म्हणतात, ऋषी हो, आणखी मी एक कथा सांगतो, ती तुम्ही श्रवण करा। जिच्या योगाने शेवटी मोक्ष मिळतो त्या सूर्यकेतू राजाने आपल्या देशात अस्वस्थता नांदावी म्हणून सत्याम्बा देवीची प्रार्थना केली। त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या वंशाचे रक्षण झाले। तो राजा एकदा मोठ्या आनंदाने व भक्तीने स्वतःच्या देवालयात गेला आणि त्याने पौर्णिमेला शुक्रवारी सत्याम्बा व्रताचा आरंभ केला। त्याच वेळी तेथे एक सदाचरणी गुंड नावाचा शूद्र आला आणि तो देवीस व राजास नमस्कार करून मोठ्या नम्रतेने म्हणाला। गुंड म्हणाला, हे राजा, आपण काय करीत आहात हे मला स्वस्थ अंतःकरणाने सांगा। मला देखील भक्ती उत्पन्न झाली आहे। तर हे राजा, हे कोणत्या देवाचे पूजन आहे ते सांगा। याचा विधी कोणता व ह्यापासून काय फळ मिळते हे सांगा। राजा म्हणाला, अरे तू हे काय विचारतोस? तुझी इच्छा काय आहे हे निश्चय करून सांग। हे केल्याने इच्छित फळ निश्चितपणे मिळते, म्हणून हे उत्तम व्रत भक्तीने करण्यासारखे आहे। गुंड म्हणाला, हे राजा, मला संतती नाही, म्हणून तुला विनंती करतो की कृपा करून हे मला सांगा। काही शंका न धरिता मी हे व्रत करेन। त्यावर राजाने सर्व विधी सांगून त्यास प्रसादही दिला। त्याने भक्तीने सत्याम्बा देवीस नमस्कार केला व तो आपल्या घरी आला। नंतर त्याने आपल्या स्त्रीस व भावास वगैरे ते व्रत सांगितले। नंतर धर्मात्मा अशा त्या गुंडाने आपल्या वैभवाप्रमाणे ऐपतीप्रमाणे सर्वांसह मोठ्या भक्तीने पुत्राची इच्छा धरून हे व्रत केले आणि सर्वांस प्रसाद देऊन नंतर स्वतः ग्रहण केला। नंतर सर्वांसह भोजन करून त्या व्रताचे विसर्जन केले आणि रात्री मोठ्या आनंदाने तो आपल्या स्त्रीशी रममान झाला। तेव्हा सत्याम्बेच्या कृपेने त्याच्या स्त्रीस गर्भ राहिला। पुढे 10व्या महिन्यात तिला मुलगा झाला। मुलगा झाल्यावर उत्तम व्रताचे त्यास विस्मरण झाले, त्यामुळे त्यास फार दुःख झाले। ते काय सांगावे। लग्नाच्या वेळी त्याच्या पुत्रास अपस्माराचा रोग झाला। त्याला रोग झाल्यामुळे त्या मुलाची भावी स्त्री शत्रूने हिरावून नेले। तेव्हा तो गुंड व त्याचा शत्रू यामध्ये परस्पर फार निकराचे भांडण झाले। ते नंतर उलट गुंडाचा कुभांड रचणारा शत्रूचे त्याचे जातीबंधू निवारण करीत असताही अविचाराने स्वतः गुंडास शिक्षा व्हावी म्हणून राज दरबारात खोटी लबाडीची फरियाद घेऊन गेला। तो शत्रू अतिलीनतेने राजास म्हणाला,
मणिधर म्हणतो, हे राजा, तुझ्या नगरात गुंड शूद्र फारच उन्मत्त झालेला आहे. त्या दृष्टाने हल्ली माझे द्रव्य हरून नेले. नंतर गुंड म्हणाला, हे राजा, ह्या मणिधराने माझी सून हिरावून नेली. तिच्या आई बापांनी ती मुलगी अगोदरच माझ्या मुलास दिली आहे. याने माझे द्रव्यही नेले आहे. म्हणून मी तुला शरण आलो आहे असे त्याने सांगितले. तरी सत्याम्बेच्या मायेच्या मोहित झालेला त्या राजाचे काही विचार केला नाही. गुंडांचे घरी असलेले सर्व द्रव्य राजाने हिरावून आणले आणि त्याला त्याच्या स्त्री पुत्रांसह कैदेत टाकले. तेव्हा ज्याच्या हातापायात शृंखला बेड्या आहेत असा तो गुंड प्रतिदिवशी राजाच्या आज्ञेमुळे खांद्यावर कुदळी घेऊन दुर्दैवामुळे नगरात दगड व माती यांची कामे करू लागला. कोणे एके वेळी तो तहानलेल्या होऊन एका ब्राह्मणाच्या घरी पाणी पिण्यास आला. तेथे फार भक्तीने चाललेले सत्यंबेचे व्रत त्याने पाहिले. तेव्हा ब्राह्मणास नमस्कार करून तो गुंड फार नम्रतेने म्हणाला, हे ब्राह्मणा, माझी विनंती ऐक. मी दुर्दैवाने हे व्रत करण्याचे विसरलो. म्हणून मी प्रार्थना करतो की तुम्ही हे सत्याम्बा व्रत करा. आज मला राजाने पोट भरण्याकरता जे द्रव्य दिले आहे ते मी तुम्हास देतो. ते घेऊन व किंचित कष्ट सोसून मला प्रसाद द्या असे तो म्हणतो आहे. तोच शिपाई मोठ्या आढ्यतेने त्याला चल असे म्हणाला. पण त्याने त्यांची विनंती करून त्यांचेही थोडेसे धन दिले आणि बाकीचे धन ब्राह्मणास दिले. नंतर त्या ब्राह्मणाने मोठ्या भक्तीने ते उत्तम व्रत केले. नंतर सर्वांस प्रसाद देऊन त्या गुंड शूद्रास प्रसाद दिला आणि तुझं दुःख नाहीसे हो, तुला सुख मिळो असा आशीर्वाद त्यास दिला. त्याने ब्राह्मणास नमस्कार केला व तो पुन्हा तुरुंगात गेला. आणि मी आज व्रत केले असे त्याने आपल्या स्त्रीस व मुलास सांगितले व त्या व्रताच्या प्रभावाने उद्या माझे कार्य होईल असे म्हणाला. त्याच रात्री श्री सत्याम्बा राजाच्या स्वप्नात येऊन त्यास म्हणाली, हे राजा, मी सांगते हे कार्य तू उद्या निशंकपणे कर. माझे व्रत तो गुंड शूद्र विसरला होता, त्यामुळे मी त्यास शिक्षा केली होती. आता तो मला शरण आला आहे तर त्याचे धन त्यास उद्या दे. त्यास कैदीतून मोकळे कर. असे न करशील तर मी तुझा नाश करून टाकेल असे राजाला स्वप्नात सांगून ती सत्याम्बा देवी गुप्त झाली. नंतर राजाने पहाटेस उठल्यावर प्रातःस्मरण करून ब्रह्मचिंतन केले. नंतर स्वशरीरात चतुर्दश भुवनात्मक विराट पुरुषाचे चिंतन करून स्वर्गाधिक लोकांचे चिंतन केले. नंतर यथाविधी देहशुद्धी व स्नान संध्यादी विधी आचरून राजा सभेमध्ये येऊन आपल्या सिंहासनावर बसला आणि त्या सूर्यकेतू राजाने लागलेच आपले दूतास आज्ञा केली की, दूतांनो, कारागृहामध्ये गुंड या नावाचा शूद्र त्याची स्त्री आणि पुत्र यांसह कैद केलेल्या आहे. त्यास सोडवून लवकर इकडे आणा आणि त्यांच्या बेड्या सोडा. याप्रमाणे दूतास आज्ञा होतात. त्यांनी त्या गुंड शूद्रा स्त्री पुत्रासह कैदेतून मुक्त केले व त्यास यथाविधी मंगल स्नान घातले. वस्त्र अलंकार घेऊन ताबडतोब संतुष्ट केले आणि स्वादिष्ट अन्नाने त्यास भोजन घातले. भोजन झाल्यावर राजाने त्या शूद्रास प्रश्न केला, हे गुंडा, तुझी ही अशी दशा का झाली ते सांग. राजाचे हे भाषण श्रवण करून तो शूद्र दुःखित होऊन म्हणाला, हे राजा, संसाराच्या सागरात मी मोहून गेलो होतो. त्यामुळे पूर्वी नवस केलेल्या सत्याम्बा व्रताचे मला विस्मरण झाले. त्या माझ्या कर्मामुळे मी या दशेप्रत पावलो आहे. हे राजा, आज मी आपणास शरण आलो आहे तर आपणास वाटेल तसे करा. असे त्या गुंडाचे भाषण ऐकून राजा संतुष्ट झाला आणि त्याने जे द्रव्य आणले होते त्याच्या दुप्पट त्यास दिले आणि म्हणाला, आता तुझे दुःख गेले. नंतर मणिधरापासून ती मुलगी आणली व त्यास त्यावेळी शिक्षा दिली. तिच्या बापाने पुन्हा गुंडाच्या निरोगी पुत्रास विधीपूर्वक ती मुलगी अर्पण केली. त्या दिवसापासून तो शूद्र हे सत्याम्बा व्रत करू लागला.
याच्या प्रभावाने शेवटी तो सत्यांबा लोकास गेला. सूत म्हणाले, अहो ब्राह्मणांनो, तुम्ही श्रवण केलेले हे सत्यांबा व्रत ह्या लोके मोठे संकट हरण करणारे आणि पुत्र व धन देणारे आहे. तसेच हे श्रीधर फल देणारे व दारिद्र्य आणि दुःख यांचा नाश करणारे आणि मुक्ती देणारे असून शेवटी सत्यांबा लोकास नेणारे आहे. म्हणून सर्व लोकांनी हे सत्यांबा व्रत कोणत्याही कार्याचे आरंभी करावे, म्हणजे ते कार्य सिद्धीत जाते. लढाईत व वादविवादात जय मिळवण्याचे वेळी किंवा संकट व भय उत्पन्न होईल, अगर जेव्हा दुःख प्राप्त होईल त्यावेळी हे मोठ्या भक्तीने व आनंदाने करावे. सर्व व्रतांमध्ये हे फल देणारे व मुक्ती देणारे असे उत्तम व्रत आहे. गरिबांवर दया करण्याकरता शंकराने हे व्रत प्रसिद्ध केले आहे. या व्रताची कथा नुसती श्रवण करण्याने देखील व्रत करण्याचे फल मिळते. श्री भविष्योत्तर पुराणे शिवशनमुख संवादे सत्यांबा व्रत कथाया चतुर्थोऽध्यायः. श्री जगदम्बा माता की जय. जगदम्ब उदयोस्तु. तर जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सत्यांबाच्या व्रताचं हे पूजन आपल्याला कसं वाटलं हे मला सांगायला विसरू नका. आणि प्रत्येक भक्ताने आपल्या घरी मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा आणि जेव्हाही सुंदर अशी तिथी असेल त्या तिथीला जेव्हाही आपलं मन म्हणेल त्या दिवशी आपल्याला उल्हास वाटेल अशा दिवशी या व्रताचं पूजन करावं. या सत्यांबा व्रताच्या पूजनाने जगदंबा कृपा आशीर्वादित करते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते. तर आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली मला सांगायला नक्की विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल.